क्षेत्र कल्लाळी या नगरीमध्ये पहिल्याच वर्षी एवढ्या मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये पहिल्याच वर्षी आयोजित केलेला भव्य यात्रा महोत्सव श्री क्षेत्र कल्लाळी या नगरीमध्ये श्री क्षेत्र ब्रह्मदेव देवस्थान यात्रेनिमित्त हा आयोजित केलेला अखंड हरिनाम सप्ताहामधील आजचा 7वा दिवस व जागराची सेवा समस्त ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन माझ्याकडे आलेली छोटीशी 12 रुपये सेवा समस्त ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन सर्व तरुण मित्र बांधवांच्या विनंतीला मान देऊन काही गरज आहे का बरं एवढं बोलायची मावशी? हा इकडे बघा, माझ्याकडे बघा. हा ऐका, बोलू नका आता. आता कॅमेरेवाल्याला रेंज आली. आता येतो सुरुवात, येतो ट्रेलर आहे, पिक्चर आहे बाकी. वाजवा टाळी वाजवा. चला आता विक्षेप नका करू. बोलू नका मावशी. तुम्ही बोलू शकता. आता भारोड झाल्यानंतर तुम्ही 2 गोष्टी बोलू शकता एकमेकीला. आणखी उद्या तुम्ही बोलू शकता, पण उद्या मी तुमच्या पुढे येऊन माझं ऐका म्हणणार आहे का? त्याच्यामुळे सगळ्यांनी फ्रेश थोडका आपण गिटकीन कार्यक्रम करायचा. तुम्हाला माहिती आहे तुम्ही 2 तास थांबलात कीर्तनाला, आणखी 1-1.5 तास मस्त फ्रेश आनंदात फक्त करायचं. हां असं कोणी डुकल्या घ्यायच्या, फ्रेश बसायचं. चला पहिल्या वर्षी आयोजित केलेला यात्रा महोत्सवातील आजचा 7वा दिवस जागराची सेवा समस्त ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्व मायबापांच्या इकडे बघा ताई बसा खाली. तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा आजचा आलेला हा योगायोग आहे. द्यावे तेवढे मी मनापासून धन्यवाद देतो. सर्व कार्याच्या प्रथम कोणतेही शुभ कार्य अगोदर शास्त्राच्या पद्धतीने गण गायला जातो, गणरायाला वंदन केलं जातं, गणरायाचं स्तवन केलं जातं. त्याच पद्धतीनं गणरायाला वंदन करून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबा रायांना वंदन करून जगद्गुरु तुकोबा रायांना वंदन करून श्री ब्रह्मदेवाच्या चरणी नतमस्तक होऊन सुंदर असते उपस्थित सर्व गुणीजन कलाकारांच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सुंदर असं गुणीजन भजनी मंडळाच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सुंदर अशा 12 रुपये सेवेला सुरुवात कोणतेही शुभकार्य अगोदर गण गायला जातो. तो गण असा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेवं सुतं देवं कंसच्या मर्दन देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. इको नॉर्मल कमी करा, बेस कमी करा, गेन आणि ट्रबल आवाज कडक करा. ओंकार प्रधान रूप गणेशा प्रधान रूप गणेशा ओंकार प्रधान रूप जन्मस्थान
हॅलो माईकचा जरा जास्त आवाज झाला, हे कमी करा. हॅलो मारायला त्या माईक मुळे. हॅलो हॅलो सगळ्यांना क्लिअर हॅलो. ऐका. हा चला. नाचत ये रे ये गणराया, मंडपी रंग भराया. नाचत ये रे ये गणराया, मंडपी रंग भराया. नाचत ये रे आवाज कमी करा. मस्त लिंक लागू द्या बरं. आता मध्ये मध्ये शिट्टीच मारू नका. हॅलो काय झालं, एकाच माईकला रटवून आवाज झालाय. सगळे ती आरडलं की सगळेच बंद पडते ते. सतये रे ये गणराया, मंडपी साऊंड सिस्टीम आहे. एकदा साऊंड सिस्टीम साठी सगळ्यांनी टाळी वाजवा. थोडा माझा आवाज वाढवा. चला हा झाला मावशी गण. सगळ्यांनी फ्रेश आनंदात बसायचं मावशी बरं का. तसं उगं तोंडावर माशा घोंगाल्याने बसायचं नाही. फ्रेश आनंदात बसायचं. तोंडावर 12 वाजल्याने करून फ्रेश बसायचं, आनंदात बसायचं. किती मस्त सोहळा आहे मावशी. झाला आजचा दिवस आहे हो. हा आनंद फक्त आजचा दिवस आहे. उद्या काला झाला की हाला, काला झाला की हाला. आज जागर आहे. ज्यानं ज्यानं आज जागला त्यानं दुसऱ्या सप्त्यापर्यंत जगला. आज जागर आहे. सगळ्यांनी जागर केला पाहिजे. हरी जागर केला पाहिजे. हा हर माझा वाघ कसा आहे उग. चला 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 असं आनंदात बसा फक्त. चला हा झाला मावशी गण. गण झाल्यानंतर बाबा एक छोटीशी गवळण आहे. गवळण कोणती आहे का. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले, ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले, मावशी ओ मावशी, देव जन्माला आला, देव जन्माला आला, देव जन्माला आला म्हणून आमच्या गवळणी देव पाहायला चालल्या. कथा ऐकली का नाही सगळ्यांनी. कथा ऐकली का नाही. कोण कोण ऐकली वर हात करा बरं. एवढेच ऐकले का. वाह क्या बात आहे. मग देव जन्माला आला म्हणून आमच्या गवळणी देव पाहायला चालल्या. गवळण काय मावशी एक एक जात होती का हो गवळण. अशा 5-5 गवळणी देव पाहायला चालल्या. गवळण काही एक एक जात नव्हती. या 5 गवळणीचं वर्णन आमच्या श्री संत एकनाथ महाराजांनी या गवळणीमध्ये केले. ऐका. आल्या 5-5 गवळणी, आल्या 5-5 गवळणी, 5 रंगाचा शृंगार
पाच शृंगार करी आल्या पाच गवळणी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करी हे पाच रंगाचा शृंगार आल्या पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करी पाच रंगाचा शृंगार करी हे पाच रंगाचा शृंगार करी पहिली गवळण चंद्राची होते तबची चंद्राची होते तिची हो मात ऐका तिची हो कृष्णाचा हात धरुणी कृष्णाचा आल्या पाच गवळणी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार पाच रंगाचा शृंगार करी आली चंद्रकाळा आली चंद्रकाळा रंगतीचा होता बरा रंगतीचा होता बरा आली राजस होता आली राजस होता शृंगार करी आल्या पाच गवळणी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करी पाच रंगाचा शृंगार करी रंग लाल 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 रंग लाल 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 भांगी भरून गुलाल भांगी भरून गुलाल आल्या पाच गवळणी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करी पाच रंगाचा शृंगार करी अवघ्या झाल्या ग आहे अवघ्या झाल्या पाच रंगाचा शृंगार करी पाच रंगाचा शृंगार करी पाच रंगाचा शृंगार करी उद्या झालं उद्या झालं रंग शृंगार मारुती महाराज गिरी यांच्याकडून सुद्धा या छोट्याशा गवळणीचं कौतुक करून छोट्याशा कलाकाराचं कौतुक करून
त्यांनी सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक दिलं. धन्यवाद. मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील. हॅलो हॅलो चेक. शहाजी अनिरुद्ध आटाळकर यांच्याकडून सुद्धा पारितोषिक मिळालं. धन्यवाद. मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील. चला मावशी गण झाला. या भाऊजी या. मला लय गरज आहे तुमची. ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक मिळालं. धन्यवाद. मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील. चला गण झाला. हा चला माझ्याकडे लक्ष द्या. हॅलो हॅलो. आणि लागलंच नाही लागू द्या. थांबा. ओके चला गण झाला. हा रामकृष्ण हरी. ओके ना माय नात कधी काय म्हणायचं महाराज, टेन्शन घ्यायचं नाही. चला ओके गण झाला. मावशी गवळण झाली. चला एक झालं का बंद करून टाका आता. चला शांत बसा. गण झाला. मावशी गवळण झाली. तुम्ही आनंदात बसावं म्हणून फ्रीज बसा बरं. ऐका गण झाला. मावशी गवळण झाली. आता सुंदर अशा भारत रुपये सेवेला सुरुवात. खरं सांगा मावशी, ओ मावशी माझ्याकडे लक्ष द्या. 1-2 वर्षापूर्वी मावशी मी तुमच्या गावात आलते. त्यो अनेक मागच सरकावं लागेल म्हणाले. मावशी 1-2 वर्षापूर्वी मावशी मी तुमच्या गावात आलते व त्यावेळेस मावशी माझं लगीन बी झालतं. आणि ह्यात लग्नाला कोण कोण होतं वर हात करा बरं. तुम्ही एकटाच होता वय, बाकीचे का नुसते गळा आलते वय. ही चष्मीवाली होती की आता कशी खाली मान घातली. ती चष्मीवाली मावशी होती की ती म्हणली पोरग लय देखणं हाय, पोरग लय देखणं हाय, नाकावर तोंड हाय, कसा मुडदा हसतोय बघा का इथं बसून. हा काय सांगायचं मावशी, मुडद्यानं आमच्या घराला वाट पाडली. खाली बघ तू खाली बघ. मुडद्यानं आमच्या घराला वाट पाडली होती महाराज. 4-4 दिवसाला आमच्या लातूरला यायचा आणि आमच्या पप्पाला म्हणायचं काय बी करा. खाली बघ खाली बघ खाली बघ. त्याचं काय झालं, आमचं बी म्हाताऱ्या मॉडेलला भाळलं आणि मुडद्यानं माझं वाटोळं केलं. आई बापानी बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या माझा नवरा म्हातारा तो म्हातारा. मावशी म्हातारपणी करतोय ना तारा. काय सांगायचं मावशी, लाटणं म्हण नको, बेलणं म्हण नको, हाताला गावल त्यानं मारत्यात हवं. तसा मुडदा चांगला आहे का कवा मला नांदेडला पिक्चर बघायला सुद्धा नेतोय. खाली बघ खाली बघ खाली बघ. पापणी सुद्धा जाकना खाली. लग्न झाल्यापासून बघती मोड केसे घर. बाबा ती बी भूकंपाच्या आधी ढासळलं. मोड केसे घरानं तुटकेचं छप्पर. मावशी मी म्हणते भादव्याच्या महिन्यात घरात गण गौराई बसवून म्हणलं ह्यांच्याकडे डोंबल्यावर बसू. घरात साधं देवाला देव घर नाही, मला दादला नको ग घरी मात्र जोंधळ्याची भाकर, मावशी आंबाड्याची भाजी, वरी तेलाची धार सुद्धा नाही हवं. ही साडी सुद्धा आमच्या कॅमेऱ्यावाल्यानं आणली म्हणून मावशी मी कुठं 4 माणसं तर आली. नाही तर लग्न झाल्यापासून घरी गावणारच बसते. तोंडाकडे बघाय मुडद्याला लाज वाटत नाही. आणि लग्नात एक मावशी फुटका तरी मनी बांधायचा होता की कवा एक लग्नात साडी घेतली. रोज तीच पिळावी, तीच नेसावी, तीच पिळावी, तीच नेसावी. मावशी ह्यांच्या त्रासात मावशी मी 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. काय करते रोज आंघोळीच्या 4-4 गोळ्या घेते. बघा किती कुमार दिसतात. यांचा वट जरी पिळला तर 1.5 किलो पू निघतो बाहेर. बर बघा त्यांच्या तोंडाकडे बघून आमच्या लग्नाला किती वर्ष झाली असतील. किती झाले आमच्या लग्नाला का नाही हा. जवळजवळ 450 वर्ष झाले. दिवसांदिवस मी म्हाताऱ्याची तरणी होऊ लागली. ह्यांचा लागलाय कंदील भडकायला. फाटकेच लुगडे तुटकीच चोळी
का घालीन म्हणलं शिवायला दोरा नाही मला दाखला मावशी मी जर कुठे शहरा बाहेर गेली तर बायकाने म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या ताईसाहेब नाव घ्या मोडद्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नव्हतं मावशी पण आता एवढ्या लांब ना आली सर्व बसलेल्या आमच्या महिला मंडळाचा मान राखते सर्व आमच्या माता मावल्यांचा मान राखते ह्यांचं नाव इथंच नाव घेते आणि ह्यांना इथं सोड चिठ्ठी घटस्फोट ऐका नाव घेते घेऊ का मावशी नाव घ्या. ऐका नाव घेते रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको आणि श्यामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको काय म्हणला आणखीन एक आणखीन एक काय म्हणला आणखीन एक तुझे मित्र आहेत का ते होय. हा, तरी वाटलंच मोड द्या तुझ्या कलरवर नाही तर तुझीच भावकी दिसती या ऐका नाव घेते ऐका नाव घेते ऐका नाव घेते झाला दसरा दिवाळी पण उद्या आहे काल्याचा सण झाला दसरा दिवाळी पण पुढे आला ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याचा सण समस्त ग्रामस्थ कल्लाळी गावकरी मंडळ तुमच्यासाठी काही पण आणखीन एक काय म्हणला आणखीन एक नाव. आणखीन एक खाली बसून चांगला शिया काढलेला दिसतोय ऐका नाव घेते मुंबईला पडला पाऊस त्यात कल्लाळीत आला सडाका मुंबईला पडला पाऊस त्यात कल्लाळीत आला सडाका आमच्या कारभाराला उठला मर्यायचा तडाका A2020 झाला तर IPL मधलं नाव घेते ऐक विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून आमच्या सिस्टीमवाल्याचं नाव घेते चारगडी राखून सुरतीचे मोती गुलधाव सोने या राज्यातले नाही सगळ्या आय बाय म्हणतात बाई चांगली धंदा कर दिसते या आमच्याच गावात आली आमच्याच गावचा केला खाली बघ आणि खुशाल म्हणते नवराचं नको पण मावशी तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल पण मला सोन्यासारखे 17-18 लेकरं झाले हवं होय होय दाखला पिंट्या नाही का इथं तुमच्या इथं ये बाबा ये हात काढ लय चिटकू नको हात काढ लगा. मावशी कसा बाबळीच्या खोडावर बसल्याने बसलाय जणू काय पुढे भाग जणू काय छोट्या हातीत बसलाय कसा आहे शाहरुख खान कसा आहे मावशी शत्रुघ्न सिन्हा हाय का तुमच्या जिल्ह्यात एवढा एक तरी देखना कसा आहे मावशी खोबऱ्याचा गुंड कसा आहे गुलाबजाम पिंट्या मी तुला पिंट्या म्हणलं का नाही तो म्हण मला अवघ मम्मी काय म्हण अवघ मम्मी म्हण अवघ मम्मी म्हण अवघ मम्मी पिंट्या अवघ मम्मी म्हण हात काढते एवढा म्हणजे झालं तुला बीत कवा असली मम्मी भेटली नसेल ते ग पिंट्या ते आजी कशी हसायल्या ग आजी चेशमेवाली आजी ग आजी तिला टाटा कर मुलकाचा जड लागतोय कुठल्या गिरणीचं पीठ खातोय काय माहिती का रामदेव बाबाचा आटा खातो र पिंट्या तो सिस्टीमवाला हसतोय त्याला एक पापू दे असा ह्याचं वय किती असेल किती आता शिक झालाय 6 महिना बर मार्स सुद्धा घातलं नाही का घालायचं घाला पहिल्या दिवशी फिल्म
काय झालं? मला वाटलं घाबरून वलं केलं खडीला आलाय काना माझा रडतया मुळो मुळो नादीला वाया बाळाला यशोदा पाळणा हलवी ती हळूहळू सुरतीचे मोती गुलधाव सोने या राजातले नाही नाही रे मावशी भारूड 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 म्हणलं थोडं माझ्याकडे लक्ष द्या आता भारूड म्हणलं काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं काहीतरी आपल्याला हसायला मिळतं या दृष्टिकोनातून समाज पाहायला येतो इकडं माझ्याकडे लक्ष द्या भारूड म्हणलं काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं काहीतरी आपल्याला हसायला मिळतं या दृष्टिकोनातून बाबा पाहायला येतात पण मावशी ओ मावशी हे नाथांचं भारूड आहे बघा हे नाथांचं भारूड आहे श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा बाबा एवढाच अट्ठास होता एवढाच उद्देश होता की बाबा या लोक मनोरंजनाच्या माध्यमातून ह्या मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल त्याला योग्य दिशा कशी मिळेल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल ह्याच्यासाठी भारूड लिहिलं तर मग मावशी भारूड म्हणजे काय भारूड म्हणजे काय तर भारूड म्हणजे बहुरुडींचं दर्शन म्हणजे भारूड मावशी कळालं तर भारूड आहे कळालं तर भारूड आहे नाहीतर 84 लक्षवणीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही आम्हाला हौस आली का हो एवढ्या लांब येऊन तुमच्या गावात येऊन रात्रीच्या लुगडे घालून नाचायची आम्ही जर इथं येऊन जर बाबा पहिल्याच वर्षी एवढा यात्रेमध्ये सप्ताह कार्यक्रम ठेवला सप्त्याचा कार्यक्रम ठेवला आज जागराची सेवा आहे कल्लाळी नाव सांगायला दम दे ना कल्लाळी हा कल्लाळीमध्ये किती सुंदर असा तरुण मित्रमंडळांनी कार्यक्रम केला गावकऱ्यांनी एवढा कार्यक्रम केला चला सप्ताहामध्ये जाऊ आज जागराची सेवा आहे बाबा आज इथं येऊ आम्ही इथं येऊन जर भजन जर करत बसलो असतो मावशी इथं येऊन जर भजन जर करत बसलो असतो ह्या पटांगणाशिवाय काळं कुत्रं देखील फिरकलं नसतं आम्ही कुठं नकरा केला म्हणून एवढा इकरा गोळा झाला या नकऱ्याला बघून वेड होऊ नका ऊस डोंगा परी रसना वेडोंगा काय बोलायला अशी वरचा रंग ढंग पाहून आपली फुकट वेळ बर्बाद न करण्यापेक्षा मावशी ओ मावशी हे भारूड आहे हे भारूड आहे माझ्याकडे लक्ष द्या बसा बापू बसा बसा तुम्ही उठल्या सगळे तुमच्याकडे बघते ते हो उठू नका आता ऐका माझ्याकडे लक्ष द्या विक्षेप नका करू तुमच्या हात जोडतो पाया पडतो काय तुम्ही म्हणताल ते फक्त विक्षेप करायचं नाही चला ऐका हे नाथांचं भारूड आहे कळालं तर मावशी भारूड आहे मावशी कळालं तर भारूड आहे नाहीतर 84 लक्षवणीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही मावशी कळालं तर भारूड आहे माझ्याकडे लक्ष द्या अय मला असं वाटतं बघा 2G गेलं 3G गेलं 4G गेलं आता बाबा 5Gचा जमाना निघाला 5Gचा जमाना निघाला 5Gची रेंज देऊन जर ऐकलं तर भारूड कळतं आणि इकडं आमचे एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला दादला नको काय नको दादला नको म्हणतात खरं सांगा मावशी हो दादला म्हणजे काय दादला म्हणजे नवरा ऐका दादला म्हणजे नवरा तुम्ही माझ्याकडे लक्ष द्यावं म्हणून मी आरडो बोलतोय तेव्हा ते बघा पाऊस येलाय हां असं व्हायलं होय त्याच्यावर तिकडं वॉटरप्रूफ आहे का
हा समोरचं तेवढं आहे वाटत. हा काय पाणी 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 येत नाही पाणी वाट गेले. बघा बघा चला चला आता बोलू नका बरं का, आता विक्षेप करू नका. ऐका, दादला नको म्हणतात एकनाथ महाराज. एकनाथ महाराज काय म्हणतात? दादला नको. मावशी दादला म्हणजे काय? दादला म्हणजे नवरा. ऐका, दादला म्हणजे नवरा, पण बाबा आम्हाला कोणता नवरा नको. एकनाथ महाराज म्हणतात कोणता नवरा नको, तर आपल्या देहातील षडविकार काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको. श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात. म्हणून काय सांगतात? एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, तो रस येथे नाही रे, आंब्याचा रस, गुळाचा रस, लिंबूचा रस. मग बाबा नेमका कोणता रस नाही, तर लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि सेऊ ब्रह्मरस आवडीने, तो रस येतेच नाही. आणि पुन्हा मग मला म्हणायचं, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, एकनाथ महाराज म्हणतात. मावशी कळतंय का बघा भारूड? लक्ष देऊन ऐकलं तरच भारूड कळतं, निसता हा काहीच कळत नाही. मग ऐका ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. एकनाथ महाराज म्हणतात दादला नको. दादला म्हणजे नवरा. कोणचा नवरा नको, तर मला कामरूपी दादला नको, मला कामरूपी नवरा नको. पण मावशी मी का दादला नको म्हणती? लक्ष देऊन ऐका. किती दिवस झालं बाबा हे काय आमचं ह्याने कारभारी गेलं फिरायला, ह्या सप्त्यावर त्या सप्त्यावर त्या सप्त्यावर त्या हप्त्यावर, ह्याला बुका लाव त्याला बुका लाव, ह्याला बुका लाव त्याला बुका लाव. खरं सांगा बाबा, खरं सांगा मावशी, बुका लावायच्या घरी काय बायाने काय बुका खाऊन मारायचं वय? मी म्हणलं तर तसंच बुका लावी थेट तुझ्या पंढरपूरच्या खाली. आमच्या इकडे तुळजापुरात जाऊन कुक लावून तरी जगती. आई राजा उधे उधे भवानी भवानी महिषासुर मर्दना लागून मर्दना लागुनी तापाची करावया झाडणी बघता लागे तू पावसी निर्वाणी. आईचा नवविध भक्तीच्या करे नवरात्रा, कोटी निराकार मागे न ज्ञानपुत्रा, दरीन सद्भावे अंतरीच्या मुद्रा, दंभ सासऱ्याचा पात्रा. महिला मंडळ भरपूर आहे बरं का मावशी. कुठं पण कार्यक्रमाला जाऊ द्या, रोज कार्यक्रमाला बाहेर फिरत असतो आम्ही. कुठं बी कार्यक्रमाला गेलं, धार्मिक कार्यक्रमाला बाबा, धार्मिक कार्यक्रमाला आमच्या पुरुषापेक्षा 10% आमच्या माता माऊल्याची संख्या, महिला मंडळाची संख्या जास्त असते मावशी. ह्याचं कारण आहे 60% आरक्षण महिलांना. कुठं बी जाऊ द्या महिला मंडळ जास्त असतं. हे बी खातं का आता सादर राहिलं नाही, मंत्र्याच्या लाडक्या बहिणी झाल्या त्या, त्याच्यामुळं नो टेन्शन आहे. म्हणून सर्व महिला मंडळांनी जोगवाड ज्यांच्यापाशी असेल त्याने कोणाला सुट्टी नाही, ज्यांच्यापाशी नसेल त्यांनी शेजाराने कोण उसना घेऊन वाढायचं, पण जोगवा वाढायचं. जर वाढला नाही उद्या सकाळी डोक्यात वाह होत्या.
देवाचा बी न्याय बाबा घेशी तेव्हा देशी आईसा असशी उदार एका हाताने धर्म दोन्ही हाताला देणारा तो परमेश्वर आहे म्हणून सगळ्यांनी जोगाडायचा कर रे रामा हो माझी भाषा कळायला का नाही तुम्हाला कळायला का महिला मंडळ पाठीमागे कळायला का नाही असं कळायलंय ना थांबा थांबा हा थांब ठेव वय 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 थांब हा जीव धोसरला तुला पाह्याला अंबाबाई तुझ्या विनाग जीवनाला अर्थ ग नाही वर्ण वर्ण माया लावू नको ग हे बाबा सोडून जीवनाला अर्पणा संकटाला सोडून जाऊ पूर्णबोधाची भरिणमी परडी अशा तृष्णीच्या पाडी न दरडी मनोविकार करीन कुरवंडी अद्भुत रसाची भरिणमी दुर्डी आता साजनी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडियला संग काम क्रोध हे जोडियले केला मोकळा मार्ग हा सुरंग आई राजा उधे उधे आल्या गेल्याच बल्या बल्याच कुणाच घेण देण नाही ज्ञान माझी नी
तिनं मला लावला दिवा गुळावाली पायात. रानसमी पाखरू परी रानसमी पाखरू परी लेकरावानी लाड रानसमी पाखरू परी लेकरावानी लाड अंबाबाई बसीच्या बासराची गाय. अहो गाय बसीच्या बासराची गाय. मी निरण माझी अंबाबा अंबाबा निरण माझी दिला जाईल देवा चहा नसला तर वडापाव बी चालल. हा वडापाव बी दिला जाईल देवा वांबाळीच हा देवा ह्या गावात तुमचं पहिलंच वार आहे पहिलं चालायला लागले लांब आलोय. बर बर देवा माझा इथे एक मित्र आहे लगा त्या गावात तुझा मित्र आहे हा हाय का शेजारच्या गावात आहे? नाही नाही देवा इथंच आहे बर 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 एवढ्या लांब वशिला लागला होय तुझा. बर बर देवा तुझा मित्र आहे. हा बर देवा ते दारू लय पितो कडे हा दारू लय पितो दारू लय पितो. हा मग काय देवा त्याची दारू सोडायची हो तुझ्या मित्राची दारू सोडायची आहे. हा तुझ्या मित्राची दारू सुटल. कधी देवा अरे तुझ्या मित्राची दारू सुटल. कधी तुझ्या मित्राची दारू सुटल कधी देवा जेव्हा त्याचा लिव्हर फुटल तवाच त्याची दारू सुटल. बर बर हा देवा हा एक कोड विचारू का हा देवा हा एक सोप कोड विचारतो सोपं सोपं विचार. हा सोप अरे इकडले जरा लोक हुशार आहेत रे. हा हा बर बर इकडले जरा लोक हुशार आहेत ती जरा रान बघून पेरत जा. हो देवा देवा हा विचारू का सुप 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 विचार. हो सोप सोप सिस्टीम वाला आवाज बंद करेल. नाही सोप सोप विचार हा देवा हा माझ्याकडे काळी कोंबडी आहे लगा तुला सोपं सोपं विचार म्हणलं काय बोलतोय काय नाही किती मोठा सप्ताह चालू आहे जागराची सेवा देवा. आहे बावी भक्त बसले तीन खुशाल खुशाल कोंबडी म्हणतोय. देवा कोड तरी ऐका बर बर हा माझ्याकडे काळी कोंबडी आहे हा, बर बर आणि देवा ती काळी असून पांढरा अंडा कस काय देते लगा तुला सोपं सोपं विचार म्हणलं देवाची चेष्टा करतो काय. चेष्टा नाही देवा हा. मस्करी करत होतो मस्करी करायला देव काय तुला इथल्या सावरगावच्या पोल्ट्रीत कामाला वाटला का होय रे. नाही देवा सांगा की सांगावंच हा. लागतंय. 3.5 मीटर कापड घे 4 घड्या घाल 86 लिंबू घे 87 फोडे कर 88 रंगवत गुलाल घे होते घे बांबू गेला टाक चिल्लर टाक त्याचं गोटोडा बांध हा बांधलं आणि कोंबडीच्या कुठं गळ्यात बांध गळ्यात. बर बर देवा हा एवढं वजन कोंबडी राहील का भाऊ? जर कोंबडी वजानं मिली हा. तर मग अंडे घालायचा कुठं प्रश्न राहतोय. वा. अरे बऱ्याच वर्षानंतर या नगरीमध्ये माझी पहिलीच फेरी आली. मोठी मोठी ढेंड बाजूने गोळा झाली पण नवीन कपडा सफेद कपडा खिसाखाली आली. लोकांच्या नोटा बाजूला दाबून चिल्लर टाकू लागली. आई राजा बघून घे आईचा रुद्र नागनाथ बचवार यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस मिळालं. धन्यवाद. ऐका चला तुम्ही म्हणताल महाराज किती सुंदर असा आमचा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. जागराची सेवा आहे महाराज. माझ्याकडे तुम्ही जरा लक्ष देत नाहीत हो. जरा तुम्ही जास्त कालवा करताय बोलताय तुमच्यात कसं एक जण तुमच्या इथून कोणी जरी असं पुढे जर दिसलं सगळ्याचे चेहरे एक जणाकडे फिरदेत. हो का आता इकडून आमचे हो का बघा तुम्ही माझ्याकडे बघा. तुम्ही माझ्याकडे बघावं म्हणून मी 4 तास नटत होतो मावशी किती हां आणि तेवढं करून सुद्धा तुम्ही माझ्याकडे बघत नाही. चला माझ्याकडे लक्ष द्या. विठ्ठल लालबा गायकवाड यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. नारायण नागोबा दुधवाड
कल्लाळी तुमचंच नाव आहे हं, तुम्ही एजंट आहे होय तुमचं नाव काय हा महादू बया महादू काय झालं बरं झालं हे मग जुळलं कारण माझ्या पहिल्या मालकाचं नाव माझच होतं कात नाहीचं आज आपल्या कल्लाळी नगरीमध्ये बारोडासाठी सारे भाविक झाले गोळा आमच्या महादून पिक्चर दाखिला आंधळा मारतोय डोळा बक्षीस दिलं बरं का त्याने धन्यवाद मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील चला ऐका तुम्ही म्हणताल महाराज किती सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे तर तुम्ही इथं आलाय ते आलाय कोंबडं बोकडं म्हणताय असं काही मनामध्ये प्रश्न आला असेल मावशी आता माझ्याकडे लक्ष द्या प्रत्येक माणूस आहे प्रत्येक जीव आहे प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात ऐका 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 प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जन प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात रजोगुण सत्वगुण तमोगुण रजोगुण सत्वगुण आणि तमोगुण ऐका ह्या 3 गुणाचे 3 दगड घ्यायचे मावशी अशी 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 चूल मांडायची त्यावर अहंकार रूपी तवा ठेवायचा वासना बायको शेजारी जाळ घालाय बसवायची आणि आमच्या एकनाथ महाराजांनी 2 बोकड कापाय सांगितले ते म्हणजे कोणते जे आपल्याला प्रपंचही करू देत नाहीत जे आपल्याला परमार्थही करू देत नाहीत जे आपल्याला संसारही करू देत नाहीत काम क्रोध बकरा मारा आणि पुजार खुमाईच्या आईचा जोगवा मागुनी ठेविला मग जावनी नवस महाद्वारी फेडिला एका जनार्दनी एकपणे देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला आई राजा उधे गुरुनाथ दत्ता गिनेवाड यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस मिळालं धन्यवाद मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील चला यानंतर आपल्याला मावशी सुंदर असं दुसरं भारूड पाहायचं कायच करावं ते होते तुम्ही बोलायला तुमचा फोटो काढून घ्यावा आणि पुण्यनगरीच्या पहिल्या पेजला छापून द्यावा हां चला माझ्याकडे लक्ष द्या मावशी सगळ्यांनी फ्रेश आनंदात बसा यानंतर 2 मिनिटात सुंदर असं आपल्याला दुसरं भारूड बघायचं का नाही मावशी हो बघायचं का नाही त्यो आका बघायचं का मामी हो बघायचं चला फ्रेश आनंदात बसा सगळ्यांनी हां यानंतर आपल्याला सुंदर असं दुसरं भारूड बघायचं त्याआधी एकदा हातानं टाळी वाजवायची सगळ्यांनी आणि हां बघा कुणीही आपली जागा थांबा जरा कुणीही आपली जागा सोडायची नाही फ्रेश आनंदात बसायचं 2च मिनिटात सुंदर असं दुसरं भारूड पाहायचं त्याआधी एकदा हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं नामस्मरण करायचं पुरुष मंडळ महिला मंडळ बसलेले उठलेले सगळ्यांनी झोपलेले सगळ्यांनी टाळी वाजवून एकदा भजन करायचं आणि 2 मिनिटात आपण सुंदर असं दुसरं भारूड पाहायचं मावशी फ्रेश आनंदात बसा तुम्ही जरा हां चला ओके चला यानंतर सुंदर असं दुसरं भारूड चला टाळी वाजवून सगळ्यांनी भजन एकदा चला विठ्ठल टाळी वाजवा बिबग्य गजबाग्य माय शेवंताबाई वाट रखमाबाई वाट ताराबाई वाडगे माय तुला घेतलीन एका नांदिरी अंदर गंगाबाई वाडगे माय ताराबाई वाडगे माय तुला घेतलीन अरे पपिया तुला येणत वाले तुला गुरगुंडा होईन अगं बाई तुला गुरगुंडा होईन बाई तुला गुरगुंडा होईन अगं बाई तुला गुरगुंडा होईन ये नतवाले तुला ये मोबाईल वाले हिरो तुला ये बाई तुला बुरगुंडा ये बाई तुला
आई वाडगी माय दुर्पीची आई वाडगी माय प्रशीची आई वाडगी माय किसनीची आई वाडगी माय तुला क्वीन जेजराव दुधवाड आणि सतीश वडजे यांच्यातर्फे 151 रुपयाचं फोनपे ऑनलाईन मिळालेलं आहे. धन्यवाद. मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील. वाडगे माय बस मामी आता बस माय बस माय बस शकुंतला का बसलं माय चला वाडगे माय हा चला बोल नका ऐका याची आई वाडगे माय लाली क्वीन अनादिशित नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावया आले प्रेमाचे कुंकू भाडी लाविले सदभक्ती भावे बोराटे हाती धरले. ऐका सौभाग्याचं प्रतीक सांगितलं मावशी कुंकू सौभाग्याचं प्रतीक सांगितलं मावशी कुंकू पण ते आता कुंकू राहिलं का हो मावशी कुंकू राहिलं का. खेडेगावामध्ये आल्यानंतर मावशी कुठंतरी कुंकू पाहायला मिळतं. शहरामध्ये गेल्यानंतर तर चष्मा लावून बघावं लागतं ही बोर्डाची गाडी आहे का बिगर बोर्डाची गाडी आहे. सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू. कुंकूवाल्या गेल्या आता टिकलीवाल्या आल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. का टिकलीला वारशाला का टिकलीला बेताडाला का टिकलीला कुठं बाथरूमच्या पाईपाला नवरा कुठं बाथरूमच्या पाईपाला. सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू. सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू. आणि कुंकवाचं महत्त्व जर ऐकावं वाटत जर असेल मावशी तर आमच्या सीतामायाकडून ऐकावं. ज्यावेळी सारण्यामध्ये सीतामाया कपाळावर कुंकू लावायच्या भांगामध्ये शेंदूर लावायच्या त्या ठिकाणी आमचे हनुमंतराय उपस्थित झाले. आमच्या हनुमंतराय उपस्थित झाले. मग आमच्या हनुमंतरायाने सीतामायाला प्रश्न विचारला का हो सीतामय्या तुम्ही जे कुंकू लावतात हे शेंदूर लावतात या कुंकवाचं महत्त्व काय या शेंदुराचं महत्त्व काय. त्यावेळी सीतामयाने खूप गोड उत्तर दिलं. ऐक हनुमंता जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं तेवढंच त्याच्या मालकाचं आयुष्य मोठं. ही सौभाग्याचं प्रतीक आहे. म्हणून आमचे एकनाथ महाराज सांगतात अनादिशित नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावया आले प्रेमाचे कुंकू भाडी लाविले सदभक्ती भावे बोराटे हाती धरले बुरगुंड बैतला वाडके बकी दादा इकडं ठोकळ्याचं ठोकळं बसलं की बघ वाडायच्या नावानं बाबू दादा इके अर्धी कोर भाकर घेऊन ये गटगट पेटले घेऊन ये तुला सोया देते पेना देते डिस्कोचा मनी देते मराठ शेंग देते मावशी तुझ्या म्हाताऱ्याला खेळाय खोळखोळा देते घेऊन ये कच्चाई बये वाड मच्छाई बये वाड वराई बये वाड वामनाई बये वाड गोधाई बये वाड कलंकाई बये वाडगे माय दशावतार खिळे परवडी सोहम शब्द बोले चोखडी माझा शकून ऐके आवडी बुरगुंड बैतला वाड क्या का वाड क्या परमानंद माधवराव बेलाडे यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाचं बक्षीस मिळालं. धन्यवाद. मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील. धन्यवाद. चला वाडगे माय वाडक्या का वाडके ए वरल्याळीच्या आका चष्म्यातून शोधून बघते बघ मावशी शोधून बघते घेऊन एके वाडक्या का वाडके इकडे सिस्टीमवाला वाडा की राव काहीतरी तुम्ही बी धंद्याला चालाय मी बी धंद्याला आली आहे हां ऑनलाईन आहे मी सगळी सुविधा करून ठेवली आहे फक्त देणारा दाता फक्त पाहिजे. बस शांत बस
गरिबी बस म्हणलं तर बसत नाही. म्हणतो मला यात्रेच्या सप्त्याला यायचंय. नाही नाही, सिस्टीमवाला आपला मामा आहे. सिस्टीमवाला आपला मामा आहे. ऑनलाईन मारतो, ऑनलाईन देतो 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 देते देते. कॅमेरावाला घेऊन आलं बघ. आला 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 आपला काका आहे. काका आला. दुसऱ्याचं का होईना घेऊन आला की. नाही नाही, सिस्टीमवाला घेऊन येतं सिस्टीमवाला. नाही नाही, मामा आहे मामा. बस शांत बस. नाही नाही, सिस्टीमवाला मामा आहे. स्कॅनर मामा ऑनलाईन टाकतो. बस शांत बस. नाही बस के ना. बस पप्पा आहे. पप्पा कुठे गेला? पप्पा वाढ की काहीतरी. पप्पा घेऊन येत. हा बस ना. बस नाही बस के मोड द्या. बस के बापावर गेलंय हो. वाढ गे माय वाढ. ऑनलाईन बाबा किती टाकली? 100 टाकले. महेश्वरी साऊंड सिस्टीम. तुमचं नाव सांगा. कैलासराव. आहा, त्यांच्यासाठी एक नाव घेते आता. दुधात दूध नाव जर आवडलं तर टाळी वाजवायची बरं का सगळ्यांनी. बघा फ्रेश बसा आधी. दुधात दूध म्हशीचं दूध दुधावर आली साय. दुधात दूध म्हशीचं दूध दुधावर आली साय. आमच्या कैलासरावांचं नाव घेते. रस पेला यमल माय. सुधाकर शिंदे यांच्याकडून सुद्धा 151 रुपयाचं बक्षीस मिळालं. धन्यवाद कॅमेरावाला. हां तुमचं एक ऑनलाईन नंबरला ओके. आमच्या कॅमेरावाल्यासाठी एक नाव घेणार. अरबी समुद्राच्या बाजूला ब्रिज आहे, त्याचं नाव आहे जुहू. अरबी समुद्राच्या बाजूला ब्रिज आहे, त्याचं नाव आहे जुहू. आमच्या कॅमेरामॅनचं नाव घेते चंगड्या बोले. वाडगे माय कच्छ मच्छवरा भक्ता लागे स्तंभ फुडोनी हिरण्यकश्यपूचा वध करोनी. भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षिला शिवयो बुरगुंडा होईल ग बुरगुंडा. ऐका मावशी, बुरगुंडा चालला होया का? हा येते म्हणल्यात. चला ऐका. नामदेव दत्ता शेळके यांच्याकडून 51 रुपयाचे बक्षीस. धन्यवाद. तसेच मारुती चंदर गडमड मुतराम केरबा गायकवाड चंदू गायकवाड यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस मिळालं. धन्यवाद. हां 151 धन्यवाद. थँक्यू. असंच माझ्यावर ध्यान ठेव. ऐका मावशी, बुरगुंडा माझ्याकडे आता लक्ष द्या. आता जाऊ द्या. चला ऐका. बुरगुंडा मावशी. बुरगुंडा म्हणजे काय? बुरगुंडा म्हणजे काय तर बुरगुंडा या शब्दाचा सरळ शाब्दिक अर्थ असा होतो. कसा होतो बघा, लक्ष देऊन ऐका. बुरगुंडा या शब्दाचा सरळ शाब्दिक अर्थ असा होतो, मावशी तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल. पण आमच्या एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला. बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल. बाबा
बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल. मावशी तुला कोणतं ज्ञान होईल? ओ बाबा तुम्हाला कोणतं ज्ञान होईल? तर तुला त्या भगवंताच्या दशावताराचं ज्ञान होईल. श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात. म्हणून काय सांगतात? ऐसा शकुन सांगितला संती जे जे कार्य केला एका जनार्दनी आनंद झाला. माझा कुरकुला देखोनी माय भक्त पुंडलिक कुरकुला देखोनी. ऐका ऐका, भक्त पुंडलिकासारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल, भक्त पुंडलिकासारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल, मावशी माझ्याकडे थोडं लक्ष द्यावं. मावशी ए आका, हा का हप्ता पडणार आहे उद्या माझ्याकडे लक्ष दिल्यास. बघा बघा, भक्त पुंडलिकासारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल मावशी, तर खऱ्या अर्थानं बाप नीट पाहिजे. बापानं बिडी पिली तर पोरग सिगरेट पिते, बापानं हातभटी पिली तर पोरग 90 पिते. पिणारच की होय बाबा. कडू इंद्रावून पेरल्यात जायफळ लागण्याची शक्यता आहे बाई. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. चांगलं बी पेरलं तर चांगलं उगवतंय. आपण लावतानाच लावतोय कडुलिंबाचं झाड, लावतानाच लावतोय कडुलिंबाचं झाड आणि म्हणतो यंदा आंबे कसे लागले नाहीत रे येड्या. वृक्षारोपण चुकीचं झालं. म्हणून मावशी मला एवढंच सांगायचंय की आपलाच मुलगा, आपलाच नातू, त्याला योग्य त्यावेळी योग्य ते संस्कार करा. ही काळाची गरज आहे. चांगले संस्कार केले पाहिजेत. मुलगा लहानाचा मोठा केला, मोठा करून म्हणाल ती शिकवलं, शिकून नोकरीला लागला, नोकरी करत करत 4 पैसे कमवू लागला, 4 पैसे कमवत गाडी घेतली, बंगला बांधला. आणि त्याच बंगल्यामध्ये जर तुला तुझ्या मायबापाची जर लाज वाटत जर असेल तर आग लागू तुझ्या बंगल्याला. म्हणून मला म्हणावं वाटतं बघा, ए सगुना का ए कुठे पोत पोत कुणा झालं की बाई? त्यो 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 पोत. सांगा ना. शालेय समिती अध्यक्ष विठ्ठल माधवराव अण्णा दुधवाड यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस मिळालं. धन्यवाद. माऊली साऊंड सिस्टीम यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस मिळालं. धन्यवाद. आज आपल्या कल्लाळे नगरीमध्ये भारुडासाठी सुंदर अशी माईक सिस्टीम महेश्वरी DJ वाला माऊली साऊंड सिस्टीमवाल्याचं नाव घेते. पुष्पराज झुकेंगा नाही साला. चला माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही उठलं की असं मधून उठलं की माझं असे विक्षेप होतोय. त्याच्यामुळं सगळ्यांनी कुणी विक्षेप करू नका. ऐका मी काय सांगत होतो. मुलगा लहानाचा मोठा केला, मोठा करून म्हणाल ती शिकवलं, शिकून नोकरीला लागला, नोकरी करत करत 4 पैसे कमवू लागला, 4 पैसे कमवत गाडी घेतली, बंगला. आणि त्या बंगल्यामध्ये जर तुला तुझ्या मायबापाची जर लाज वाटत जर असेल तर आग लागो तुझ्या बंगल्याला. म्हणून मला म्हणावं वाटतं, बंद किस्मत के लिए कुछ टाली नहीं होती, सुखी उम्मीदों के लिए कुछ गाली नहीं होती, जो झुक जाए माँ बाप के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती, उसकी झोली कभी खाली नहीं होती. म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. चांगले संस्कार केले पाहिजेत मावशी, नाहीतर ते बाबा डुलत येणार. मला असं वाटतं जीवनामध्ये आल्यानंतर बाबा जरूर नशा केली पाहिजे, पण अशी नशा केली पाहिजे की मरेपर्यंत नाही सुटली पाहिजे. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीली तो शाम उतर जाएगी, एक बार मेरे हरे नाम का प्याला पी कर तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. जीवनामध्ये आल्यानंतर अशी नशा केली पाहिजे, नाहीतर ह्याच्यानं काय होतं ऐका. दिवाळ काढलं या संसाराच दारून, गोट गोट पेल्या एकदा काय झालं बाबा, तुम्ही फ्रेश बसा. नांदेडच्या स्टँडवर एक जण पेलं, त्याला काय सुधारलंच नाही. इतकं पेलं त्याला काय सुधारलंच नाही. बरं पेलं आपलं गपचिप घरी यावं का नाही.
घरी यावं का नाही तिथंच फिरलं 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 बस स्टँडच्या बाजूनं आणि तिथं उकंड्यात जाऊन पडलं. उकंड्यात जाऊन पडलं, जिथं पडलं तिथं परमनंट डुकराची जागा होती. रोज तिथं डुकर येऊन बसायचं. त्याला वाटलं मी घरी गेलो आहे काय की असं वाटलं. मग तिथं डुक्कर फिरून फिरून आलं. उशिरा आलं जरा डुक्कर त्या दिवशी जर होता संडे. तसं संडेला डुकरं उशिराच येते ते. उशिरा आलं ते म्हणलं आता आपल्या जागेवर कोणीतरी झोपलंय वाटतं इथं, चला ॲडजस्टमेंट करू. म्हणून ते डुकर आलं आणि त्याच्या बाजूला जाऊन पडलं. तिथं झोपलं, ह्यानं झोपलं, ते झोपलं. बेवड्यानं शांत बसावं का नाही. उचलला हात, त्या डुकराच्या डोक्यावरून हात फिरवू लागला. हात फिरवत फिरवत पाट्यावर हात फिरविला. हात फिरवत फिरवत शेपटावर हात फिरवून म्हणू लागला पप्पेच्या रोज बोचडा घालते आजीने घातल्या वाटतं. इतकं अवघड आहे हो. एकदा इष्टीमध्ये मावशी एकदा कडला माझे एक जण बसलं ते बसलं मला म्हणलं महाराज जाऊ का. मी म्हणलं होय. मला वाटलं पत्रा जाऊ काय हाय का नाही. उगच्या बसलं आणि माझी मांडी खाजवायला. मी म्हणलं बाबा माझी का मांडी खाजवायला हवं. ती म्हणला ही तुमची आहे होय. मी म्हणलं होय. ती म्हणला मग माझी कुठं गेली. इतकं अवघड आहे महाराज. हां, रोज आम्ही मावशी एका गावात जातो आणि लोकांच्या पाया पडून नेहमी आम्ही हेच सांगतो. काय सांगतो. विनंती मी करतो दादा हात जोडून, विनंती मी करतो दादा पाया पडून. काय देर दादा दारूचा नाद सोडून, देर दादा दारूचा नाद सोडून, देर बाबा दारूचा नाद सोडून, देर बाबा दारूचा नाद सोडून, हात जोडून विनंती करतो त्याला पाया पडून. दारूचा नाद सोडून, दारूचा नाद सोडून, देर बाबा दारूचा नाद सोडून, देर बाबा दारूचा नाद सोडून. दारू गांजा मत पियो यारो अकल गुंग हो जाती है. अपने पल्लू का पैसा खर्च करके मुंह में मिट्टी मिल जाती है. देवाने अनमोल असा नरदेह दिलाय. फक्त तुम्हा आम्हाला चांगलं वागण्याची नितांत गरज आहे. मावशी मी आत्ताच काय म्हणलं, खऱ्या अर्थानं बाप नीट पाहिजे म्हणलं का नाही. पण प्रत्येक लेकराची पहिली गुरु म्हणजे कोण असते हो. आई असते हो. आया हो काकी हां 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 लांबण्या जा ए इलाज दमान जा लिकूर आहे हो. हां सांग. लखन पाटील बाप माझा चॅनलचे बाप माणूस असं कसं म्हणाले. बाप माणूस या चॅनलचे मालक, त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक मिळालं. एकदा टाळी वाजवा. आज आज आता आला गेली इकडून म्हणजे आला काय ऐका चला चला ऐका चला मी काय सांगत हो का असं होतंय बघा. प्रत्येक लेकराची पहिली गुरु म्हणजे ती आई असते. माझ्याकडे लक्ष द्या. आता मी जे ऐका माझा आहे लातूर जिल्हा मावशी. आपलं म्हणजे नांदेड आणि लातूर ही जवळजवळच आहे. ते माझा आहे लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर तालुक्यामध्ये कामखेडा म्हणून माझं गाव आहे दादा. आणि इकडं तुमच्याकडे येताना एक अहमदपूर म्हणून तालुका लागतंय का नाही बघा. त्या अहमदपूर तालुक्यातली मी तुम्हाला बातमी एक छोटीशी अशी सांगतो बघा. मावशी तुम्ही कदाचित ऐकले असताल. कशी बातमी आहे बघा. मुलगा पोटात असताना, ती बातमी पेपरला बी होती, ती बातमी टी व्हीला पण बातमी होती. कशी बातमी होती बघा. मुलगा पोटात असताना बघा मावशा हो माझ्याकडे थोडं लक्ष द्या. मुलगा पोटात असताना आईनं 108 वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. हा नाही मावशी लक्ष देऊन ऐका. मुलगा पोटात असताना आईनं 108 वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. मुलगा 9 वर्षाचा झाला, त्याला ज्ञानेश्वरी मुखदगत झाली. कळालं का नाही. हां मावशी मग आपल्या लेकरू पोटात असताना काय करते बोला. हां माझ्या नवऱ्याची बायको बघते.
आपली आई काय करते, होणार सून मी ह्या घरची बघते. आपली आई काय करते, रोज 7 वाजता 7 जन्माच्या गाठी बघते. काय बघते आपली आई? मग खरं सांगा मावश्या हो, आपल्या आईनं असलं बघायचं म्हणल्यास पोरगं का डिस्को करणार नाही? संस्कार इथून सुरू होतात. अहो मदालसेनं लेकराला उपदेश केला होता. मदालसेनं लेकराला उपदेश केला होता. एवढ्या आईमधून अशी एखादी आई अशी आहे का रोज आपल्या लेकराला म्हणणारी, रोज एखादा हरिपाठातला रोज एखादा अभंग वाच म्हणणारी? बघा हां, तुम्ही त्यांच्याकडे बघा, इकडे माझ्याकडे बघा, लक्ष देऊ नाही का? बसा 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 ताई लवकर. हां बसा, बसल्यात हायता, आल्यात तिघे बी आल्यात. हां बसा बसा. ऐका माझ्याकडे लक्ष द्या, ऐका. एवढ्या आईमधून अशी एखादी आहे, अशी आहे का तुमच्या गावात की रोज बाबा जगद्गुरु तुकोबारायांच्या गात्यातला रोज एखादा अभंग वाच म्हणणारी लेकराला? ही संस्कार आहेत मावशी. मला आवर्जून मी सांगत असतो बघा, डोक्याची हेअरस्टाईल बदलण्यापेक्षा जीवनामध्ये येऊन एकदा तरी डोक्याची हेअरस्टाईल बदलावी. नक्कीच जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार. आता जरा फेब्रुवारी महिना जरा जवळ आला की बाबा, जरा जवळ आला की आपण म्हणतो बघा, छत्रपती शिवाजी महाराज नाही पुन्हा जन्माला या म्हणतो आपण. म्हणतो का नाही? मग पुन्हा जन्माला येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रेडी आहेत, पण त्याच्यासाठी आमच्या जिजाऊ आईसाहेब लागतात. टाळे वाजवा. छत्रपती शिवाजीराजांच्या आई कशा होत्या मी तुम्हाला सांगून जाईल. धन्य धन्य थोर आई कोण? शिवरायाची जिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाईला. मानाचा जिजाईला. मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई. धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला. चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. मी एक वाक्य आठवलं म्हणून सांगतो बघा, जीवनात कधी पंगत चुकली तरी चालेल. बघा लक्ष देऊ नाही का मावशी, माझ्याकडे लक्ष द्या. जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल, फक्त जीवनामध्ये येऊन कधी संगत चुकू देऊ नका. एक वेळेस जर आपली पंगत जर चुकली तर आपलं एक वेळेचं जेवण वायाला जाईल, पण जीवनामध्ये येऊन कधी संगत जर चुकली, अख्खं जीवन आपलं वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चांगल्याची संगत करा, चांगल्या जगा. यानंतर सुंदर असा आणखी एक भारूड पाहायचा आपल्याला. पाहायचं का? सांग. महेश्वरी साऊंड सिस्टीम, कैलास बेलाडे यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. बालाजी माधवराव बेलाडे यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. साई मंडप डेकोरेशन अँड साऊंड सिस्टीम कल्लाळी, माधव बालाजी गडमड यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. एकदा जोरदार टाळे वाजवा. ज्ञानेश्वर पाटील वन्हाळीकर 101 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. यानंतर मावशी आपल्याला दुसरा एक भारूड बघायचा का? कोण म्हणणार आहे मावशी उद्या संध्याकाळी तुम्हाला थांबा? कोण म्हणणार आहे मावशी उठलं की भांडे घास धुणं धू? उद्या मला आले नाव सांगितलं का? सांगायचं आहे? हां, आपलं नाव सांगा. राजेश विश्वनाथ तोटवाड यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचं बक्षीस. ओके, धन्यवाद. राजेश रावांसाठी एक नाव घ्या म्हणते ते. चला घ्यायचं का नाही मावशी? घ्या. ऐका घ्यायचं. घ्यायचं. हां, घेतलंच पाहिजे. असं कसं काय? हां, नाही घ्या म्हणते तसं काही नाही. होय. हां हां हां. ओके, खुश आहे गडीनं. टणटणी तो. हां चला ऐका.
एक नाव घेते त्यांच्यासाठी. नाव जर आवडलं तर टाळी वाजवायची. हां, रुंजून जाते खिडकी वाटा पाते खिडकीला 3 तारा आडकी त्याला गुंगर बारा सुपारी कपते करा करा पान खाते 13 13 ते कोणाला व्यापारी काढते बदल घालते वारा वाड्यात वाड्यात 7 वाडा 7 वाड्यात 7 दरवाजा 7 दरवाजा 7 कुलपाची होती मी किल्ली उघडते देवखोलीत होता खाटखाटावर होती गादी गादीवर होती उशीवर होती बशीत होता कपात होतं दुधात पडली माशी. आमचे राजेशराव गेले काशी तर त्यांच्या नावानं धरते येणारी कार्तिकी एकादशी. नात करते काय कल्लाडीला सप्ताह असला केलाय मावशी यायलाच लागते. त्यानंतर सुंदर असं आपल्याला दुसरं भारुड पाहायचं. त्यात एकदा हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं मावशी तुम्ही कसं बघायला बघा. मी किती बी इकडं आरडतोय तुमचं काय असं मूड चेंज होईना गेलाय. ते हाय असं आणि काही नाही काही बाया तर अशात. मावशी तुम्ही काय भारुड ऐकायला आला का माझ्याकडे आता कायच करा बाई त्यो. यानंतर सुंदर असं दुसरं बारूड बघायचं. त्यात एकदा हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं नामस्मरण करायचं. मावशी ऐका, एवढा सप्ताह चालू आहे. सप्त्यामध्ये जर तुम्ही असं बारीक जर तोंड करून बसलाव, इथं रंगदैवत आहे, देव आहे, साक्षात परमेश्वर आहे इथं सभा मंडपात. देवानं जर तुमचा असला चेहरा बघितला कसं तुम्हाला सुखात ठेवील व. असं करून बस. मला काहीच कळना गेलंय नेमकं तुम्ही झोपलाव का जागे हा का तुम्हाला तुमची भाषा माझी भाषा तुम्हाला कळायली आहे का नाही. एवढा लिहिल्या मला येत नाही तुमचा असा एवढा आहे. नाही तर आले असते तर बोललो असतो बाबा, टेन्शनच घेतलं नसतं. काय होतंय मला माझं सोडू वाटत नाही. नाहीतर मी शुद्ध बोलायच गेलो 1-2 वेळेस. काय झालं महाराज, शेतात गेलो होतो, शेतात गेलो असं म्हणलं आणि पुन्हा म्हणलं वावरातून आलो. पाचगत करून घेण्यापेक्षा हाय तसं आशा आहे. चला यानंतर सुंदर असं दुसरं भारूड आणखी एक भारूड बघायचं आपल्याला. किती वाजले बघा, 12:30 वाजलेत मावशी. 1 वाजेपर्यंत हा हा काय हा अरे खजिन्या कसा बोलतो चाल चाल चाल. वाढ काहीतरी वाढ. चार ती बाया मला मारते आली की असं कसं. हा उद्या बुंदा आहे खायला. ते मावशी म्हणाल्या दिवाळीच्या अजून घरी आहे त्या मुर्द्याला द्या म्हणते ते. चला असं फ्रेश आनंदात बसा. यांना तरी एकच भारूड करणार आहे मी. 1 वाजता सेवा समाप्त करणार आहे कारण मला विजायचे म्हणा. हां चला असं चला इथं असं बोलत बसलं तर असाच वेळ निघून जाईल. एकदा एक भारूड ऐकायचं मावशी. कुणी जागा सोडायची नाही तुम्हाला मावशी हो, कुणी जागा सोडायची नाही. एक आणि केव का इतक्या वेळ बसलात तुम्ही, एक 20-25 मिनिट बसा पण सेवा समाप्त करतो मी. चला एकदा हातानं टाळी मुखानं नामस्मरण विठ्ठल. नाही एक खुर्ची लागेल मला. खुर्ची मिळेल का? एक खुर्ची द्या. उसनी देऊन जातो मला. कशाला घेऊन जाऊ बाबा नग. एकदा हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण करायचं. एक सुंदर असं भारूड ऐकायचं. हां चला. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल कोणीतरी एक जण या इकडं. कोणाला घेऊ इकडं? या 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 तुम्हीच या. 4 वाजत तुम्हाला. या बसा. कसं आहे माहित आहे का मावशी, माझा स्वभावच असा आहे. असं मी एकदम असं फ्री बोलणारा माणूस आहे. जे आहे ते असं आहे. पटलं घ्या, राग आला आला तर आला म्हणणारा माणूस आहे मी. पण जे आहे ते स्पष्ट, इथून जे आहे ती बोलायचं, असं फ्रेश आनंदात बसायचं. बघा बरं कसं आहे उगा देखना गडी. काय बिचाऱ्याचा आवाज आहे, तुझ्या आवाजाचं फोटो मुंबईला पाठवून द्यावं. आवाजाचं वा वा क्या बात आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. टोपी काढा. टोपी काढलंच काम आहे आता. बरेच दिवस झालं. ऐका ऐका मावशी, आता हा असं हसत राहायचं आनंदात. हसल्यानं मावशी आयुष्य वाढतं. खेडेगावचं जाऊ द्या, शहरामध्ये हसायचे क्लास आहेत बाबा. महिन्याचे क्लास आहेत मावशी. हसायचे क्लास आहेत. 5,000 रुपये 10,000 रुपये भरायचे महिनाभर. तिथं टायमिंगला जायचं. 8 ते 9 जायचं. उगाच त्या काचाच्या पुढे हसून यायचं. हसल्याचं आयुष्य वाढते. त्याच्यामुळे हसत जावं, मोकळं हसत राहावं. जी मनातलं आहे काय काय का तुम्हाला हसू आलं तर मोकळं हसायचं. उगाच तिथल्या तिथं हा ह्याच्यानं काय होतं ऐका, मनातलं सुख असेल, मनातलं दुःख असेल, ते व्यक्त करता आलं पाहिजे. आता जास्त अटॅकचे प्रमाण वाढले बघा मावशी. अटॅकचे प्रमाण वाढतात का नाही. आताच होती की ग बागाबाई, तिला काय झालं ग, त्यो आताच होती की ग, असं होतं. अटॅकचं प्रमाण वाढलं. मनातलं दुःख जे आहे ते व्यक्त करा कोणापाशी तरी. मनात सुख आहे ते व्यक्त करा. हसत राहावा. हां, नाहीतर पुन्हा कोण्या दिवशी असं होतंय अचानक. म्हणून हसत राहायचं. चला, बरेच दिवस झालं मावशी. ओ मावशी, मी बाहेर देशामध्ये गेलतो. बाहेर देशाला जायचं काय कारण होतं सिस्टीमवाले? बाहेर देशाला का गेले होते? तर असं कारण होतं, तर मला एक छोटासा धंदा टाकायचा होता. छोटासा धंदा टाकायचा होता. नाही, सिस्टीमचा नाही, छोटासा धंदा टाकायचा होता. छोटासा बिझनेस टाकायचा होता. मला सलूनचं दुकान टाकायचं होतं. कुठे गेले राजेशराव? है ठीक आहे. कुठे बसला लोक? तिकडे गेला का? तुम्ही इकडे या. नाही तुमचा नंबर लागला आता. त्यांचे पुन्हा करू. ज्ञानेश्वर शंकर बुईनवार, मांजरम, महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. गजानन मठपती यांच्याकडून 51 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. हा मग कस काय हाराळ जरा कमी. चला ऐका हा बोल नका. बोल नका. ऐका थोडं माझ्याकडे लक्ष द्या गड्या. आता ऐका, बरेच दिवस झालं सिस्टीमवाले मला एक छोटासा बिझनेस टाकायचा होता. मला सलूनचं दुकान टाकायचं होतं. बरं, सलूनचं दुकान टाकायचं होतं म्हणून मी बाहेर देशाला गेलो. बरं, बाहेर देशाला कशाला गेलो? साहित्य आणण्यासाठी बाहेर देशाला गेलो. बरं, साहित्य आणलं, पण मनामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला. धंद्याची सुरुवात करायची कुठून? धंद्याची सुरुवात करायची कुठून असा मनामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला. म्हणलं किती मोठा इथं कल्लाळी नगरीमध्ये किती सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. ब्रह्मदेवाच्या यात्रेचा महोत्सव चालू आहे. इथून जर सुरुवात केली तर आपला कमीत कमी 2-4 वर्ष तरी धंदा चांगला चालणार.
या दृष्टीतून ही पहिले गिराईक. वारिक वारिक करू हजमत बारिक. आम्ही बारीक करू हजमत बारीक. 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 करू हजमत बारीक. हजमत बारीक करू हजमत बारीक. करू हजमत बारीक. आम्ही बारीक 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 करू हजमत बारीक. साहेब कपड्याला तुम्ही अजिबात हात लावायचा नाही. ओ साहेब तुम्ही कपड्याला तुम्ही अजिबात हात लावू नका. कपडा उलनचा आहे. पुढे सरकू नका. कपडा उलनचा आहे. सेंट जरा कडक आहे. ठसका लागण्याची शक्यता आहे. अजिबात तुम्ही कपड्याला हात लावू नका. अजिबात तुम्ही कपड्याला हात लावायचा नाही साहेब. विवेक दर्पण आईना दाऊ. आरसा आहे साहेब. आरसा. आरसा धरा. आरसा. आरसा धरा ह्या हातात. ह्या हात आरसा धरा. हे शहाणे माणसं सुद्धा वेड्यासारखं वागतात का नाही? हाय का नाही? हो का किती मस्त आहे. हो का कंपनीनं स्टँड दिले. स्टँडला धरा. स्टँडला त्या हात. असं आरशात बघा. आरशात बघा साहेब. लोकांच्या थोबाडाकडे अजिबात बघायचं नाही. आरशात बघा. आरशात दिसतंय का? दिसतंय का? काय खोटं बोलता हो साहेब. आरशात बघितलं की दिसत नाही. आरशात बघा थोड्या वेळानं दिसतंय. हे आरशाचं महत्व असं आहे. विवेक दर्पण आईना दाऊ दाऊ रे हे राम. विवेक म्हणजे बाबा विचार. विवेक म्हणजे काय? विचार नाही नर खरं तो तैसा. ज्याला विचार नाही त्याला गाढवाची उपमा दिली. विचार. विवेक म्हणजे विचार. विचार केला तर हा बाबा पायात राहतो. बघा विचार केला तर हा पायात राहतो, नाहीतर थोबाडात बसतो. कुणाच्या? विचार करणाऱ्यांच्या. म्हणून विवेक दर्पण आईना दाऊ. विवेक दर्पण आईना दाऊ. वैराग्याचा चिमटा हलवू. आम्ही बारीक करू हजमत बारीक. आम्ही बारीक करू हजमत बारीक. आम्ही बारीक करू हजमत बारीक. 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 साहेब. हो साहेब. रागाला जायचं काय कारण नाही बरं का. खुर्चीला स्टँड नसल्यामुळं पाय ठेवून काम करावं लागतंय. दाढी तर तुमचीच करतोय ना. तुमच्या केसाला धक्का लागला तर बोला. वारीक वारीक बारीक करू हजमत बारीक. बारीक करू हजमत बारीक. करू हजमत बारीक. करू हजमत बारीक. करू हजमत बारीक. आम्ही बारीक करू हजमत बारीक. आम्ही बारीक करू हजमत बारीक. आम्ही बारीक करू हजमत बारीक. बारीक करू. सिस्टीम वाले एवढंच माझं मोठं कारण होतं बाहेर देशाला जायचं. आपल्या देशामध्ये सिंगल मोटरचा फवारा भेटत होता. डबल मोटरचा फवारा आणला. कसं गारगार वाटतंय का नाही? बहाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. साहेब या पाण्याचं सुद्धा महत्व असं आहे बघा. पाणी इतकं प्रेशरनं मारते.
पाणी इतकं प्रेशर न मारतय की तुमच्या डोक्यातली ऊस सुद्धा जिवंत राहू शकत. उदक शांती डोई भरू अहंकाराची शेंडी शेंडी पिळू आम्ही वारीक 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 आम्ही बारीक 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 करू हजामत बारीक आम्ही बारीक बारीक करू हजामत बारीक आम्ही बारीक बारीक करू हजामत बारीक. कारागीर हा मला असं वाटतं साहेबांच्या करंगळीचा नख राहू द्यावा काही की. कशाला हो? साहेबांच्या करंगळीचा नख राहू द्यावा काही की. कशाला मी कोड काढायला लागतो. काम क्रोध नके काढू भावार्थाच्या बगला झाडू आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक 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 करू हजामत 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 बारीक 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 करू हजामत बारीक. साहेब हो साहेब कोणता कट मारू? मुर्गा कट मारायचा. बेबी कट मारू का सोल्जर कट मारू? हा का कंदार नांदेड हायवे हाणू? हा ओके. शंकर धडेकर यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस. ते म्हणले मस्त फिरून लावली लावा एकदा. त्यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. बरेच दिवस झालं साहेबांना एक छोटासा आजार आहे. बरोबर आहे का नाही साहेब? तुम्हाला एक छोटासा आजार आहे साहेबांना. मावशी ओ मावशी साहेबांना एक छोटासा आजार आहे. साहेबांचा आजार शोधण्यामध्ये 4-5 डॉक्टर मेलं. कुणाला सुद्धा साहेबांचा आजार कळाला नाही. आज खऱ्या अर्थानं कल्लाळी नगरीमध्ये आलो. त्या ब्रह्मदेवाची माझ्यावर कृपा झाली. त्या कल्लाळी नगरीमध्ये आलो. त्या ब्रह्मदेवाची माझ्यावर कृपा झाली आणि मला साहेबांचा आजार कळाला. साहेबांना असा आजार आहे मावशी की साहेबांचा श्वासोश्वास क्लिअर चालत नाही. ह्याचं कारण असं आहे नाकात केसांची खूप गर्दी झाल्यामुळं शेंबडाचा आणि मेकडाचं महापूर आल्यामुळं जरा तुंबलाय. एकदा मोकळं करतो म्हणजे ओके. वारीक वारीक करू हजामत बारीक 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 करू हजामत बारीक आम्ही बारीक बारीक करू हजामत 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 बारीक 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 करू हजामत बारीक 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 करू
हजामत बारीक साहेब ओ साहेब, एक बार खड़ेंगे खड़े अप उठा, फिर एक बार बैठेंगे बैठ जाओ. ओ मावशी बसा हो. फिर एक बार खड़ेंगे खड़े अप. इधर देखो साहेब. निकाल पैसा. फुकट दाढी असते होय. सोडायचं का असं सांगा. फुकट सोडायचं का? हा नाही सोडायचं. निकाल. नाही छोडेगा साहब, नहीं छोडेगा साहब, नहीं छोडेगा. हा पहिलं गिराय काय चालते. धन्यवाद. एकदा साहेबांसाठी आमच्या टाळी वाजवा. ही कुठं घेऊन चाललाय का नाही उद्याच नग दे. पहिलं अगोदरची बाकी वगैरे सगळं नील करून टाका साहेब. तसं करू नका. कवर आता दिवाळी गेली का राव. दिवाळीला देतो म्हणला होता. पाठीमागची बाकी सगळे थक बाकी राहून ठेवले. 4 वर्ष झाले राहून ठेवले. तेवढं नील करून टाका पाडव्यापर्यंत तरी. धन्यवाद. अगोदरची बाकी वगैरे नील आहे ना सगळं. हां ओके. धन्यवाद. एकदा टाळी वाजवा. उठू नका मावशी हो. असं होते. काय बोलू शकत नाही हो. ऐका पाऊस यायलाय. हां चला बसा. ऐका जास्त वेळ घेत नाही आता. आता मी झालं की शेवटच झालाय. चहुवरणा घेऊन हात सेला राहिला निवांत. हे निवांत वाह क्या बात है. सुंदर असं नियोजन. ऐका मावशी, आणखी एक आपल्याला अशी कला बघायची आहे. ऐका ऐका कसं असतंय मावशी. वाजला का? मला माहित होतं. चला बसा. ऐका मावशी, कार्यक्रमाचा समारोप करतो मी आता. जास्त वेळ घेत नाही मावशी हो. पिवळ्या साडीवाले मावशी, निळ्या साडीवाले बस की बस की. झालं झालं आता झालं. हां झालं. सुंदर असं नियोजन. द्यावे तेवढे मी मनापासून धन्यवाद देतो. एक वाक्य सांगून जातो. आता वाक्य बी सांगत नाही. काय करावं काय नाही माझ्याकडे लक्ष द्या बरं. काय म्हणायचं एक कार्यक्रमाचा समारोप म्हणून? काय म्हणायचं सांगा. एक गवळण म्हणायची का मावशी? एक गवळण म्हणायचं आणि कार्यक्रम शेवट करायचा का? हा काय पोवाडा म्हणायचा का? म्हणायचा का? म्हणायचा का पोवाडा? तुम्ही हो म्हणत नाहीत तोपर्यंत मी सांगा. म्हणायचा का? एक कार्यक्रमाचा समारोप म्हणून छत्रपती शिवाजी राजांचा पोवाडा ऐकू. चला आता तर मावशी कोणी उठायचं नाही बरं का. एक आता पवाड ऐका पुन्हा घरी जावा. पुन्हा थांबू नका. आणखी एक कला अशी आहे. महाराज कर्नाटक मधले. त्यांनी डोक्यावर कळशी घेतात. त्यांचे सुंदर असा नृत्य करतात. घागर नृत्य. त्यांची सुद्धा कला बघायची आपल्याला. बघा तुम्ही जर बसलात तर मी कव्हर बी करेल हो. पण आता काय करावं. नकटीच्या लग्नाला 17 इग्न. तुम्ही एवढं उत्साहानं केलात पण आले देवाजीच्या मना तेथे कोणाची चाले ना. त्याच्या मनात आल्यानंतर एवढा तुम्ही ही कष्टातून तुम्ही पहिलं वर्ष केलात. तुमची खऱ्या अर्थानं तरुण पिढीची देवानं परीक्षा घेतली. ह्या वर्षी तुम्ही पास झालात. पुढल्या वर्षी अनेक दणकावून सपता. ज्ञानबा तुकाराम. एकदा सुंदर असा छत्रपती शिवाजी राजांचा पवाडा ऐकायचा. मधून उठ नका मावशी. अय आका बस की माय. ए बस आजी. बस 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 ग माय. बस ग माय. बस ग माय. बसले 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 बसले. बस 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 बसा बसा बसा. झालं एवढा पवाडा ऐका पुन्हा घरी जावा. पवाडा ऐकत असताना फ्रेश बसायचं बरं का. चला. जर का आजच्या काळात माझा शिवाजी राजा जिवंत असता. आज
माझा शिवाजी राजा जिवंत असता त्या पाकिस्तानामध्ये सुद्धा भगवाच झेंडा फडकला असता. म्हणून मला म्हणावं वाटतं अंधार फार झाला एक दिवा पाहिजे, पुन्हा ह्या महाराष्ट्राच्या मातीला तोच जिजाऊचा शोभा पाहिजे. म्हणून मला म्हणावं वाटतं धन्य धन्य शिवाजी शिवराय. इतिहास मुजरा मानाचा शाहिराचा महाराष्ट्र भूचा चरणा महाराष्ट्र भूचा चरणा धन्य ती माऊली जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती देशाचा उद्धार करी. शुभाला वाढवलं घडवलं ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं त्या माऊलीनं. अहो अवघ्या 16व्या वर्षी माझ्या राजाला तोरण्याला तोरण बांधलं. मर्द मावळा जमा केला. तो मावळा कसा होता? कसा सह्याद्रीचे पुत्र मावळे. सह्याद्रीचे पुत्र मावळे. सह्याद्रीचे पुत्र मावळे तरी मावळे रंग सावळे. वाहती वाहती 16 वर्षाचा होत बहादर. छत्रपती हलदारजी असा छत्रपती हलदारजी असा छत्रपती हलदारजी. अशा माझ्या राजाला पकडण्यासाठी तखात मांडलेला पैजेचा वेळा त्या खानानं उचलला आणि गर्जना केली, मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा, जिंदा या मुर्दा. दरमजल 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 करत खान निघाला. खान तुळजापुरामध्ये आला आणि त्या तुळजापूरमध्ये आल्यानंतर त्या भवानी मातेचा संबळ वाजायला लागला. तुळजापूर सोडलं खानाला. खान पंढरपुरात आला. पंढरपूर सोडलं आणि इकडं जिजाऊ मासाहेब गडावरती त्या भवानी मातेला साकडं घालत आहेत की हे स्वामिनी बळदे शिवबाला उभी राभोनी संकटी पाठीला तुझे ले करू धावा गह केला. आई भवानी बळदे जगत्र जननी माय भवानी प्रसन्न हो.
त्या खानाच्या भेटीसाठी माझं लाडकं बाळ जातंय. म्हणून जिजाऊ मासाहेबांना शिवाजीराजे घडवण्यासाठी काय केलं मी 2 मिनिटात ऐका. परवाना केली दुधाची तुझ्या जिजाग, म्हणून झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा, महाराष्ट्राचा राजा शुभ माझा, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा. परवान केली दुधाची तुझ्या जिजाग, अग परवान केली दुधाची तुझ्या जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा, महाराष्ट्राचा राजा शुभ माझा, महाराष्ट्राचा राजा शुभ माझा. जन्मला असा विधाता, भल्याची घेतली त्याने आता मजा ग, भल्या भल्याची घेतली त्याने आता मजा ग. झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, महाराष्ट्राचा राजा शुभ माझा, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा. जन्माला आलाच नसता का, शुभा जन्माला आलाच नसता ग, मानव धर्म बुडाला असता, मानव धर्म बुडाला असता, मानव धर्म बुडाला असता, शुभा जन्माला आलाच नसता. मानव धर्म बुडाला असता, मानव धर्म बुडाला असता. भल्याची घेतली त्याने आता मजा ग, भल्या भल्याची घेतली त्याने आता मजा ग. तरुण मित्र मंडळ महिला मंडळ एकदा तालामध्ये सगळ्यांनी एकदा टाळी वाजवायची आणि सगळ्यांनी म्हणायचं झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा. छत्रपती शिवाजी महाराज की शुभ 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 महाराज शुभ शुभ माझा शुभ शुभ एकदा भजन करा आणि सेवा समाप्त. आधीच तुम्हाला भारूड बघायची हाऊस आणि त्याच्यामध्ये आला आता पाऊस. चला द्यावे तेवढे मनापासून धन्यवाद. एकदा भजन करा आणि व्यवस्थित आपल्या आपल्या घरी जावा. आता भैरवी बी घ्यायचा. आता तुम्ही इकडे तिकडे विक्षेप करताय का? घ्यायची भैरवी घ्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राजा ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर
जैन जाय पर शान नाही जाय. घामच करणार आपण. सुरुवातीपासून जी असेल आपली ताकद ती शेवटपर्यंत ठेवणार. असं म्हणजे उगं करायचं म्हणून करायचं आणि ते आपल्या रक्तात नाही जमत असं फेव काही. असे कलाकार आहेत हे जातीवंत कलाकार आहेत. यांची कला बघायची. कृष्णा महाराज आष्टोरे, गोविंद महाराज. हां, गोविंद महाराजांनी सुद्धा कलाकारांचं कौतुक करून त्यांनी सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस दिलं. एकदा टाळी वाजवा, टाळी वाजवा. वा वा वा, क्या बात है. कला, सुंदर अशी कला ऐकायची, बघायची डोळ्यानं. मावशी, हा सुख सोळा स्वर्गी नाही, आयशा लाभा जो चुकला आणि तो का म्हणे वाया गेला. चला, टळंग टळंग टळंग. तुमचा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योगायोग असा आला म्हणजे तुम्ही ज्यांची कथा 7 दिवस झाला ऐकलात, ऐकली का नाही कथा?
हां ते माझे गुरुबंधू रोहिदास महाराज कळगीकर हे गुरुबंधू असल्यामुळं त्यांच्या योगायोगानं तुमचा आधी मला फोन आला पण त्यांचा जास्त आग्रह झाला आणि त्यांनी म्हणले महाराज गावाजवळच आहे कार्यक्रम योगायोग आला तुमच्या सर्व मायबापांच्या द्यावे तेवढे मी मनापासून धन्यवाद देतो झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित सेवेला पूर्णविराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव तुका